नाशिक आडगाव पोलीस ठाण्यात दिनांक 5 जानेवारी रोजी चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट 1 चे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. सदर सीसीटीव्ही फुटेज मध्ये जबरदस्तीने चेन खेचणारे 2 संशयित इसम दिसून आले. सदर इसमांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 1 चे प्रशांत मरकट यांनी गुप्त बातमी मार्फत सदर इसमांची ओळख पटवून त्या इसमांना सिडको अंबड परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आणि या मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री करून या संशयित इसमास गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकानं ताब्यात घेतलं. सिडको नाशिक येथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता हे दोघेही विधी संघर्षित बालक असल्याचं निष्पन्न झालं. याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि संशयित आरोपींकडून तब्बल 6,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाल यांच्यासह पथकाने केले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजिज सय्यद.